जुलै अखेर महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। तर लवकरात लवकर तिकीट वाटप करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे ते म्हणाले, जेणेकरून पक्ष पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणूक लढवेल। एकट्याने निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर पटोले म्हणाले की लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही तीनही पक्ष एकत्रपणे लढतील। आणि म्हणून राज्य या लुटारू आणि भ्रष्टाचारी जे सरकार आज महाराष्ट्रातलं आहे त्याच्यापासून वाचवणं ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही जॉईंटली या निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे। आणि म्हणून जागा वाटपाचा हा जो विषय आहे जुलैच्या 15 किंवा जुलैच्या शेवटपर्यंत संपला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची। स्वबळावर लढायचं जे भाजप सांगतं कोणी सांगतं तसं नाही, आम्हाला ते बोलायचं पण नाही आहे। पण आम्ही मागच्या वेळेसही राज्यातल्या 48 लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटना तयारी केलेली होती, त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला, त्यांचा आम्हालाही झाला। आणि आताही आम्ही 288 जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे तयाऱ्या हा सगळा भाग असतोच, पण ज्यावेळेस ह्या सगळ्या घडामोडी उभ्या होतात आणि एकत्रित लढायचं असतं तर आपल्या सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा त्याच्यातली असते।